महोदय पॉइंट ऑफ ऑर्डर आपल्या आहे. अनुमतीने एक मिनिट मंत्री महोदय, त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. एक फक्त आपल्याकडून निर्देश हवे आहे की 26 जुलै 2023चं उत्तर हे अध्यक्ष महाराज आपण जेव्हा सांगतो तेव्हा अध्यक्ष महाराज पुढच्या अधिवेशनात दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज काय होतं अध्यक्ष महाराज, निवडणूक संपली, प्रश्न विचारणारा सदस्य सभागृहात नाही आहे आणि मग नवीन विधानसभा गठीत होते आणि त्या प्रश्नाचं जी गंभीरता आहे त्या गंभीरतेचा संबंध मग संपून जातो. म्हणून आज आपण निर्देश द्यावे की आता जेव्हा अनुपूरक माहिती द्यायची असेल ती पुढच्या अधिवेशनात देण्यात यावी. सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जी आता हरकतीचा जो मुद्दा घेतलेला आहे तो त्याच्यात मेरिट दिसतंय. कारण ज्या वेळेला आपण मंत्री महोदयांनाही मुभा देतो की अधिक त्यांच्याकडे माहिती नसेल तर ती पटलावर ठेवण्याची आपण त्यांना मुभा देतो, परंतु ती मुभा 5 वर्षानंतर पटलावर ठेवण्याची नसते, ती आपण त्वरित ठेवणं अपेक्षित आहे. यापुढे मंत्री महोदय जेव्हा जेव्हा सभागृहात असं वक्तव्य करतील की अधिकची माहिती मी पटलावर ठेवीन, तेव्हा ती माहिती ते अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा पुढच्या अधिवेशनात ती माहिती ठेवणं बंधनकारक राहील. आशिष शेलारजी बोला. माननीय अध्यक्षजी, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 213च्या कलम 394च्या पोट कलम 2 अन्वये महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचा सन 2014-15चा वार्षिक अहवाल आपल्या परवानगीने सभागृहासमोर ठेवतो आणि विलंबाची कारणे सोबत जोडली आहे. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोटकलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांचा दिनांक 31 मार्च 2022 रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाच्या 48वा व दिनांक 31 मार्च 2023 रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा 49वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 394च्या पोट कलम 2 अन्वये वसंतराव नाईक मुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या सन 2014-15च्या वर्षाचा 32वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. माननीय आदिवासी विकास मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 394च्या पोट कलम 2 अन्वये शबरी आदिवासी वित्त व विकास मर्यादित नाशिक सन 2020-21चा वर्षाचा 22वा वार्षिक अहवाल, 21-22चा 23वा वार्षिक अहवाल, 22-23चा 24वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो.